ज्यास असे दिव्य दृष्टी, ज्याच्या वसे देवी ठाई, त्यास मिळेल ही पोथी वाचण्याची हो पुण्याई. कोणी केली जर तरीही आगळीक अनधिटाई, त्याची मती गुंग होई आणि मग भेटे यमाई. देवी आई, हा काय संकेत आहे? हे का दाखवलंस तुम्हाला? येस. नाही, नवीन बिल्डिंग वर सोलर पॅनल्स असतील. लास्ट मंथच ऑर्डर प्लेस केली आहे मी. आय एम एक्सपेक्टिंग डिलिव्हरी नेक्स्ट वीक. हो, मी कळवतो तुम्हाला. अद्वैत, या नवीन प्रोजेक्ट बद्दल खूप एन्क्वायरीज आहेत. गुड वर्क. थँक्यू. रेरा डेट काय आहे? डिसेंबर 2024. ओके. ते बाबा सॉरी, मी तुम्हाला इंटरप्ट करतोय, पण सकाळी आपलं बोलणं अर्धवटच राहिलं. कशाबद्दल? बस ना. अनिल म्हात्रे, राईट? हो, तो रुपालीचा पहिला नवरा अनिल म्हात्रे. कुठे आहे तो? आणि ते फोटो 2009 साली तो वारला. पण तुम्ही काहीच माहिती काढली नाही? नाही, म्हणजे पुढे काही कळवू शकलं नाही. फोटोज घरात येतात आणि कोणाला काहीच आयडिया कशी काय नाहीये. म्हणजे अरे, तेव्हा सीसीटीव्ही नव्हती आणि आपण नुकतंच घर शिफ्ट केलं होतं. आपण नवीन घरात शिफ्ट झालो होतो, त्यामुळे तो विषय तिथेच थांबला. पण एवढं मात्र नक्की, हे सगळं कोणीतरी मुद्दामून घडवून आणलंय. बाबा, तुम्हाला काय वाटतं, कोण करेल असं? बाबा, तुम्हाला कोणावर डाऊट आहे का? नाही, म्हणजे असं फर्मली काही सांगता येणार नाही. पण मला एकच अपेक्षा आहे, लवकरात लवकर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. सर, सर हडप सर प्रोजेक्ट बद्दल बोलायचं होतं सर. ते प्रियाला पाठवून दे. बाबा आहेत तोपर्यंत डिस्कस करून घेतो. अरे नाही, मी नाही, मी का कामाला चाललोय. तू मीटिंग हँडल कर, मी आलोच. बर, पाठवतील लवकर. ओके. आता बॉडीगार्ड स्वतः इथे माझ्या बरोबर आहे म्हणल्यावर घरी जायची काय आहे, नाही का? आपण मस्तपैकी खाऊ काहीतरी, मग जाऊ आरामात घरी. माझी काही काम आहेत ती संपवून घेतो पटकन. इथे टेन्शननी जीव जाईल माझा अनिल. इतकं टेन्शन आलंय मला. टेन्शन घेऊ नको म्हणजे तिथून बोलायला काय जातंय तुम्हाला? इथे माझं काय होतंय ना, माझं. तुम्ही ठेवा फोन, उद्या येऊन भेटते मी तुम्हाला. ठेवा फोन. आले. जीव घ्या माझा. देर नाहीये जरा? 2 मिनिटं थांबता येत नाही तुला? हळू. एवढं काय झालं चिडायला? सांग ना, एवढं काय झालंय चिडायला? तो तुझा गुणी बाळ अद्वैत तो कुठे दिसत नाहीये का? की तुझा नवरा शेखर डार्लिंग तू अजून आला नाहीये म्हणून? डोंट वरी अगं, येतील दोघंही. कामासाठीच गेलेत. यु नो व्हॉट, कुठे गेलेत? मी ज्या साईटवर काम करत होतो तिथेच, त्याच प्रोजेक्टकडे गेलेत.
मला न सांगता कुठल्याही प्रकारे इन्फॉर्म केलं नाही त्यांनी. मला का सांगतोयस मग? स्वतःच्या हिमतीवर कर ना काहीतरी. प्रत्येक गोष्टीत माझी मदत का हवी आहे तुला? अरे मोठा झालायस ना तेजस, लग्न झालंय आता तरी सोड माझा पदर तू. काय प्रॉब्लेम आहे बाईचा काय कळतच नाहीये. आणि मला रिअलाइज झालंय की राग म्हणजे एक ऍसिड आहे जे इतकी वर्ष मी बाबा मनात घेऊन जगलो. ममता राज्याध्यक्षाच्या बाबतीत 20 वर्षांपूर्वी काय झालं, कसं झालं हे आपल्याला कळेल नाही कळेल मला माहित नाही नेत्रा, पण ममता राज्याध्यक्षाच्या बाजूने मी आता विचार करायला तयार आहे. आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे शक्य झालंय. आई माझ्यासाठी रुपाली राजाध्यक्षच असेल, पण इथून पुढे ममता राजाध्यक्षाच्या बाबतीत माझ्या मनात राग, द्वेष, गैरसमज काहीच ठेवणार नाहीये मी. अँड आय होप ते फोटो आपल्या घरात कसे आले होते हे आपल्याला कधी ना कधीतरी कळेलच. खरे आहे तो. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे मला. तू रडताना अजिबात छान दिसत नाहीस. एक मिनिट मी नाईस. ये बस, माझं एक काम आहे मी ते करून येतो. साहेब एकटे नका जाऊ, मी येते. नाही मी इथे समोर काम आहे, तू इथे बस, मी इथून दिसेन तुला. ये बस बस बस. मी चहा सांगतो तुझ्यासाठी. जोक सांगू? डॉक्टर कशाला हवेत बंटी? हे सगळं त्रिनयना देवीच्या ग्रंथामुळे होतंय. ताई मी तुला सांगतोय हे ग्रंथाचं प्रकरण ना आपण लवकर संपवूया. त्रिनयना देवीचं रहस्य कळल्याशिवाय कसं काय संपवता येईल हे सगळं? त्रिनयना देवीची सगळी माहिती मिळायला हवी ना बंटी आपल्याला. पण मग आता काय करायचंय? जरा धीर धर, बघूया आपण त्रिनयना देवीच्या मनात काय आहे ते. त्रिनयना देवी, त्रिनयना देवीचं नाव घेतल्यावर घाबरतोय म्हातारा. असंच नेत्रालाही घाबरायचा. तिच्या गळ्यात त्रिनयना देवीचं लॉकेट आहे म्हणून काय घोळ आहे? म्हातारा त्रिनयना देवीला घाबरतो, म्हातारा नेत्राला सुद्धा घाबरतो. म्हातारा, त्रिनयना देवी, नेत्रा, काहीतरी संबंध आहे.
नेत्राला वरदान आहे त्रिनयना देवीचं. म्हणजे ग्रंथाच्या बाबतीत तिलाही संकेत गेलाच असणार. काय गूढ आहे नक्की? तिघींना वरदान आहे ना? एक नेत्र आहे, आणखी दोघी आहेत. कोणाला वरदान आहे? कोणाला वरदान आहे? आई आई काय होतं तुला? तुला काही त्रास होतोय? बरं वाटत नाहीये का? तू तू ये बस. नेत्रा नेत्रा पाणी घेऊन ये. हो. पण आई ये बस. काय झालं? तुला काही त्रास होतोय का? नेत्रा पाणी आण लवकर. हे घ्या. दे इकडे. आई पाणी घे. बाईसाहेब काय होतंय? मी डॉक्टरांना फोन करतो. नाही नाही नाही, बरी आहे मी. डॉक्टर नको. आई अगं नको कसं? तुला तुला त्रास होतोय. सकाळी पण असंच बरं वाटत नव्हतं तुला. मी बोलवतो डॉक्टरांना. माझं डोकं दुखतंय. ऍसिडिटी झाली असेल. वाटेल बरं मला. बरं बरं ठीक आहे. तू ये, आराम कर. सकाळपर्यंत नाही बरं वाटलं तर मग आपण बोलवू डॉक्टरांना. ये सावकाश. सावकाश सावकाश. कागद? हा कागद इथे कसा आला? तर मी देवी आईच्या पाठाखाली ठेवला होता. रुपाली बाईसाहेब खूप अस्वस्थ दिसत होत्या आणि ते जाताना माझ्याकडे अशा का बघत होत्या? त्या आल्या असतील का खोलीत? नाही, पण त्यांना मोडी लिपी कशी वाचता येईल? रुपाली मॅडम समोर ग्रंथातलं पुढचं वाचायचं राहिलंय. काय असेल पुढच्या पानावर? पैशांसाठी मी इथे आले खरे, पण आता हे सगळं नकोसं झालं. हे शेवटचं पान वाचते आणि संपवून टाकते सगळं एकदाच. अशी ही त्रिनयना
देवीच्या 7व्या कन्येची 7वी कन्या कलियुगात जन्म घेईल आणि त्यानंतर या शक्तीचा प्रवास थांबून ही शक्ती परमात्म्यात विलीन होईल. परंतु या शक्तीबद्दल कुणाचंही फारसे ज्ञान नसण्यामागचे कारण हेच की ही पोथी, हे महात्म्य वाचणे कोणा येऱ्या गबाळाचे काम नाही. ज्यास असे दिव्य दृष्टी, ज्याच्या वसे देवी ठाई, त्यास मिळेल ही पोथी वाचण्याची हो पुण्याई. कोणी केली जर तरीही आगळीक अनधिटाई, त्याची मती गुंग होई आणि भेटे मग यमाई. साहेब हेमा संकटात आहे. संकटात आहे म्हणजे? मला आताच हेमाचा फोन आला होता. हे बघ, तू आधी रडणं थांबव आणि मला नीट सांग काय झालंय ते. साहेब हेमा फोनवर खूप रडत होती. काय काय झालं हेमाला? आता हेमा कुठे? तेच कळत नाही मला. पण साहेब तिला मदतीची गरज आहे. तुम्ही लवकर काहीतरी करा ना. करूया आपण, तू पॅनिक होऊ नकोस. हॅलो हॅलो ताई. हेमे 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 कुठे आहेस तू? हा मला नीट सांग नक्की काय झालंय. ताई मी आता घरी चालले. पण आता आहेस कुठे तू? आणि नक्की काय झालंय? हे कोणाच्या फोनवरून फोन केलायस तू मला? ताई मी आता काहीच नाही सांगू शकत आहे तुला. मी घरी चालले. तू पण मला घरीच भेट. ताई मला वाचव ग, वाचव मला. ऐक ना बाळा, मला नीट सांग ना नक्की काय झालंय. मी आधीला बोलवते. तू शांत हो, सगळं व्यवस्थित होईल. शांत हो. मला लवकर घरी जावं लागेल. हो पण मी घरी जाते. मला घरी जावं लागेल. हो पण ती कुठे आणि बरी आहे का ती? हो हेमा सुखरूप आहे. पण मला आता घरी जायला हवं कारण ती घरी येते. मला लगेच निघायला हवं बाबू. हो तू जा घरी, पण अद्वैतला बरोबर घेऊन जा. मला लवकर जायला. हो तू आधी पॅनिक होऊ नको. शांत हो, शांत हो. नेत्रा रिलॅक्स, काही होणार नाहीये हे मला. साहेब नक्की काहीतरी घडलंय. ती फोनवर रडत होती. आणि तिने दुसऱ्याच कोणाचा तरी फोनवरून फोन केला होता. त्यात पण ती काही नीट नाही बोलली. नुसतंच एवढं म्हणाली की घरी आहे. पण ती आता एक्झॅक्टली कुठे आहे असं काही म्हणाली का? काहीच बोलली नाही. नुसतंच घरी आहे. बरं तू एक काम कर, त्या नंबरवर फोन कर ज्या नंबरवरून तिने फोन केला होता आता. बघ एकदा फोन करून. हो स्पीकरवर टाक फोन. हो हॅलो 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 कोण बोलताय? माझ्या बहिणीने आता फोन केला होता या फोनवरून. नाही आम्ही वडापमध्ये होतो. ती मुलगी माझ्या बाजूलाच वडापमध्ये बसली होती. तिने फोन मागितला म्हणून मी तिला फोन दिला. त्यांना जरा देता का फोन? नाही मी तर तळेगावलाच उतरलो. आणि ती कुठे आहे? म्हणजे ती कुठे उतरली आणि कुठून चढली होती ती? ती कुठे गेली ते मला नाही ठाव, पण ती मुलगी पुण्यातूनच गाडीत बसली होती. बरं ठीक आहे. ठीक आहे. हे मग पुण्यात होती. तिने मला सांगितलं होतं की ती नवी मुंबईत आहे. तिला नोकरी मिळाली आहे. नवी?
पण ती पुण्यात होती. पण मग ती इथेच येऊन पुण्यात येऊनच का नाही भेटली मला? तिने वावशीला का बोलवलंय? काय चाललंय? आपण आता चाललोय ना तुझ्या घरी, आपल्याला भेटेल तिथे ती. हा, रिलॅक्स. कोणी केली जर तरी आगळीक अनथिटाई त्याची ती गुंग होई आणि भेटे मग यमाई. काय म्हणालीस तू? हा, तू बोललीस ना आता काहीतरी. साहेब मला संकेत आला होता. मला असं दिसलं की मला या ओळखी दिसल्या होत्या आणि त्यात असं होतं की एक कोणतरी पोथी आहे ती वाचली ना तर साहेब आपण जरा लवकर जाऊया का? तुम्ही थोडं जोरात घेता का? लवकर घरी जायला हवं, लवकर वावशीत पोहोचायला हवं साहेब. पोहोचायचंय. हो, रिलॅक्स रिलॅक्स. तू असताना हेमा गेलीच कशी? ताई, या विषयावर आपलं बोलणं झालेलं आहे. मी तिच्या मागावर गेलो होतो, ती हातात निसटली, त्याला मी काय करू? मला काही बोलायचंच नाहीये तुझ्याशी. काही कामाचा नाहीयेस. नाही, बरोबर आहे. तुला आता तुझ्या त्या आधीच्या फडतूस नवऱ्याबरोबरच बोलायचं असेल ना? तोंड सांभाळून बोल बंटी. तू वावशीला अनिलला का पाठवलंस? मला का जाऊ दिलं नाही तिथे? काय करणार होतास जाऊन? सांग ना. हे असेच घोळ घातले असतेस आणि सगळी वाट लावली असतीस. अनिल निदान काहीतरी करतील तरी. अनिल मला सांगतच होते बंटीवर विश्वास ठेवू नकोस, पण मी मूर्ख. मी विश्वास ठेवला आणि आता फळं भोगतीये मी त्याची. शेवटचं एक पान वाचायचं राहिलं होतं रे बंटी. ते वाचलं असतं, समजून घेतलं असतं तर सगळा प्रश्नच मिटला असता ना. पण नाही, तुझ्या मूर्खपणामुळे हेमा ग्रंथ घेऊन पळून गेली. मला तो ग्रंथ हवाय. मला त्या शेवटच्या पानावर काय लिहिलंय हे समजायलाच हवं. विसर आता तो ग्रंथ. काय? अनिल काय? अनिलचा बाप जरी आला ना तरी शोधू नाही शकणार. म्हणजे ती हेमा घेऊन गेली ना गावाला ग्रंथ. मग आता परत कसा मिळणार तो? मिळायला हवा, मिळवायलाच हवा. हा अनिल काय झालं? गाठलं का हेमाला? गाठलं, पण आपण नाही, यमाने गाठला. काय? अरे ती हेमा गेली. काय? हेमा असं कसं? काय बोलताय तुम्ही अनिल? एक मिनिट. मागे रडण्याचा आवाज येतोय. हा, अख्खा गाव जमा झालाय. ती हेमा गचकली. पण असं कसं झालं? तुम्ही काही केलं नाहीत ना तिला? अरे मी कशाला काय करेन? मी काय केलेलं नाहीये तिला. पण मग काय झालं? तुम्ही चेष्टा नाही ना करतात माझी? हा, अगं तुला सांगतोय ना, मी नाही मारलंय. अरे आपण तर तिला इथे पकडायला आलो होतो ना. पण मग काय झालं अनिल? अशी कशी गेली ती? ती कशी गेली मला माहिती नाहीये. हे बघ, आता मी इथे अडकण्याआधी आहे ना, मला वाटतं मी इथून कल्टी मारलेली बरं. कळ? नाही, तुम्ही थांबा, तिथेच थांबा. अरे बायको, तू काय वेडी झालीस का? अगं ती नेत्रा इथे आली आहे आणि तिच्यासोबत तो अद्वैतही. उगाच त्या नेत्राने मला बघितलं ना तर आपल्या दोघांचाही गेम वाजेल. कळतंय? हे बघा, तो ग्रंथ आहे ना, तू घाल चुलीत. त्या ग्रंथाच्या नादात मला इथे लटकायचं नाही. कळलं? नाही अनिल, तुम्ही तिथे थांबा. अगं बायको, माझं ऐक. इथे थांबून मी काय करू? तिच्या 13वेचा जेवून येऊ का मी? त्या ग्रंथाच्या नादात मला अटकायचं नाही. कळलं ना? हे बघ, माझं डोकं आता काम करत नाहीये. मी इथून सटकतो, नंतर बघू काय करायचं ते. गैरसोय होईल ग. पण हवा, मी एकटं कसं जोडू ना त्यांना? नेत्रा, तू आई आपणची काळजी घे, अद्वैतची काळजी मी घेईन. पण मी एकटं नाही सोडू शकणार ना यांना.
मग मी पण येते तुमच्या बरोबर. हा, तसे दुसरं काहीच पर्याय नाहीये. मी तुमच्या बरोबर येते. तुम्ही एकटे नका जाऊ. मी येते बरोबर. नेत्रा, मला कळतंय तुला आता काय वाटतंय ते, पण नेत्रा, तू आता इथे थांबणं गरजेचं आहे. तुझी गरज इथे जास्त आहे आता. साहेब, बरोबर आहे तुमचं. आई आबांना गरज आहे माझी, पण आत्ताच माझी धाकटी पडली. तुम्ही थांबा ना. तुम्ही नका जाऊ. मी तुम्हाला एकटं नाही सोडू शकत. नेत्रा, तुझ्या आईची अवस्था बघ. आणि हेवाच्या कार्यात तुझी मदत लागेल. तू थांब इथे. तुमचं बरोबर आहे, पण मी काय करू? अद्वैत साहेबांबरोबर राहणं माझं कर्तव्य. आई आबांबरोबर राहणं कर्तव्य. मी काय करू? ते काय करू मी? जा नेत्रा, तू पण सोडून जा आम्हाला. आई, तुम्ही शांत व्हा. नेत्रा, जरा 2 मिनिटं ये बाहेर. मला बोलायचंय तुझ्याशी. शांत हो. हे बघ, मी आहे आणि मी असेल. पण जर तुला काही लागलं, काही बोलावंसं वाटलं, काही सांगावंसं वाटलं, तर मला हक्काने फोन करशील. निघावं लागेल. जाऊ ना मी बाबांबरोबर? नक्की. चल. येतो आम्ही. नेत्रा, काळजी घे. आम्ही येतो. आई, चल थोडं खाऊन घे. ऐक, माझं असं नको करू. 2 घास खाऊन घे. मी खाल्ल्याने हेमा परत येणार आहे का? माझ्यासारखी कवलाशिबी आहे ना कोणीच नाही. तिच्या 6 मुली आणि आता हेमा. असं दुःख दाखवण्यापेक्षा मी वाटजोटी का राहिले नाही? टोचून मारलं हेमा. असं का झालं असेल नेत्रा हेमासोबत? गावकरी सांगत होते की तिला अग्नी दिला तर अग्नीतून काळा धूर बाहेर पडत होता. का झालं असेल असं हेमाबरोबर? आई, तू जाऊन थोडा वेळ आराम कर. चल उठ. उठ, त्रास नको करून घेऊ. कधीची अशीच बसून आहेस, काही खात पीत नाही आहेस. चल जाऊन पड थोडा वेळ. उठ. आई, तू जा बरं. तुला शपथ आहे माझी.
टोचून मारलंय तिला अग्नी दिला तर अग्नीतून काळा धूर बाहेर पडत होता. असे दिव्य दृष्टी ज्याच्या असे ते विठ त्यास मिळालेही पोथी वाचण्याची उपम्य कोणी केली तरी आगळी कारंदिटाई. जखमी होती, गावकऱ्यांनीच तिला घरी आणून सोडलं होतं. मी आणि नेत्रा गेल्यावर तिला आम्ही दवाखान्यात घेऊन चाललो होतो, पण त्याआधीच शी लॉस्ट हर बॅटल. म्हणजे असं वाटत होतं आई की तिला कळलंय तिचा मृत्यू जवळ आलाय. ती काहीतरी सांगायचा प्रयत्नही करत होती, पण काय म्हणजे समथिंग लाईक मला वाचवा, मला मरायचं नाहीये. आणि मग अचानक काहीतरी विचित्र बडबडायला लागली. विचित्र म्हणजे आई असं वाटत होतं कुठली तरी वेगळीच भाषा आहे काहीतरी. आई मला काहीच कळत नाहीये. आय एम शॉक्ड. नेत्रा, तुम्हाला कळतंय तुम्ही काय केलंय? तुमच्यामुळे माझ्या हेमेचा जीव गेला. हेमेने हा ग्रंथ वाचला म्हणून तिचा जीव गेला. पण बाईसाहेब, मोडी लिपीतला हा ग्रंथ हेमेने वाचलाय, पण तुम्ही तो ऐकलाय आणि त्याचा अर्थ इतरांनाही सांगितलाय. त्यामुळे माझ्या हेमेचं जे झालं ना तेच तुमचं होणार आहे. मरणार तुम्ही बाईसाहेब. मृत्यू अटळ आहे. नाही मी मरणार नाही. ग्रंथ वाचून जर मरायचं असतं तर मी केव्हाच केले असते. आता मी नाही मरणार. नाही मरायचं. मी नाही मरणार आहे. नाही मरणार. रुपाली, त्यास मिळेल ही पोथी वाचण्याची पुण्याई. कोणी जर तरीही केली आगळी कानात टाय, त्याची मती गुंग होई आणि भेटे मग यामाय. नेत्रा बाळा, या ओळींचा नेमका अर्थ काय काही कळत नाही ग. पण या ओळी मृत्यूशी संबंधितच आहेत. अब कोणत्या पोथीबद्दल असेल? हे सगळं आपण देवी आईवर सोडून देऊया बेटा. तिच्या मनात असेल तर ती आपल्याला नक्की मार्ग दाखवेल. आबा, तिची कालपेटी चोरीला गेली होती देवी आईच्या देवळातून. तिचा काही शोध लागला? नाही ग बाळा. तसं काही झालं असतं तर मी तुला सांगितलं असतं ना. आबा, सगळं छान चाललं होतं आपल्या हेमीचं. बेळगावला होती, सगळं चांगलं होतं. विचित्र बघायला लागली. कोणाला काही न कळवता नवी मुंबईला निघून आली. नोकरी मिळाली म्हणाली. सगळं विचित्र आहे. काही कळत नाही. तुला काय म्हणायचंय बाळा? माहित नाही आबा, पण आबा असं वाटतंय की जेव्हापासून ती कालपेटी चोरीला गेली ना, तेव्हापासून हे असं सगळं घडतंय का?
आणि त्या ओळींमध्ये पण उल्लेख आहे, देवी आईचा उल्लेख आहे, पोथीचा उल्लेख आहे. ती पोथी आपल्या देवी आईची किंवा देवी आईच्या देवळाशी तरी काही संबंधित नसेल ना? अहो, एवढं सगळं झालं तरी तुम्ही अजूनही देवीचाच धावा करताय. हे सगळं फक्त तुमच्या देवी आईमुळे झालंय. आई नको ना म्हणू असं. नेत्रा, अगं मी काहीच म्हणत नाहीये. काल आबाच म्हटले होते की जे काही देवी आईच्या मनात असतं तेच घडतं. पण माझ्या हेमा बरोबर जे झालं ते देवी आईच्या मनात होतं ना. आबा ऐका माझं, आता पुरे झालं तुमचं देवी पुराण. हे संकेत मिळणं देवीचं वरदान